श्रावणी चहा घे पटकन. अगं वहिनी तू कशा आणलास? मी केला असता की. अगं असू दे, घे आता. मग काल तुला बघायला आलेला मुलगा चांगला आहे ना? काय विचार केलास त्याच्याबद्दल? फक्त तुझ्या होकारासाठी थांबले का सगळे? वहिनी मुलगा चांगला आहे पण सरकारी नोकरी नाहीये, शेती नाहीये. मग अगं भले त्या पोराला सरकारी नोकरी नाहीये पण पोरग चांगलं कमवतंय आणि पोरग स्वभावानं पण चांगलं आहे, निर्व्यसनी आहे. आताच्या काळात मिळत नाहीत ग अशी पोरं. हे बघ, तुला चांगलं शिकवलंय, स्वतःच्या पायावर उभं केलंय, नोकरी करतेस. मग आता समज जर चांगला श्रीमंत मुलगा बघितला तर तो घरातच बसवणार आहेत ना तुला, का नोकरी करायला देणार आहेत? तुझं तू कमवू शकतीस, त्याला हातभार लाव, दोघं मिळून चांगला संसार करायलाच की ग. आणि श्रीमंत बघून जर पोरगच चांगले मिळालं नाही तर काय करणार आहेस? त्याच्यापेक्षा हे पोरग चांगलं आहे, नाही म्हणू नकोस, लग्नाला होकार दे. अगं आधीच्या काळी पोरी शिकलेल्या नसायच्या, त्यामुळे ते प्रॉपर्टी हे ते जमीन जुमला बघत बसायचे. आता तुम्ही शिकलेले आहेत की ग, मग असला विचार करून उपयोग आहे का? आताच्या काळात श्रीमंतीपेक्षा पोराचा स्वभाव आणि पोरग महत्वाचं आहे लग्नासाठी, कळतंय का? ठीक आहे वहिनी, मी लग्नाला तयार आहे. पण काय ग, हल्लीची लग्न नाही टिकत, वर्षभरातच डिवोर्स होतात. तो असं मला काहीतरी सांग ना, जेणेकरून माझा संसार असं छान टिकेल. हे बघ, तू एवढी छान शिकली आहेस, स्वतःच्या पायावर उभी आहेस, ते पोरग भले कमी कमवते तर त्याचा आधार बन. आणि बघ, पहिल्याच्या बायकांना जास्त शिकलेल्या नसायच्या पण शेवटपर्यंत छान संसार करायच्या. आणि आत्ताच्या पोरी शिकल्यात आणि त्याचं एवढी अक्कल आल्या ना त्यांना, त्या सगळ्यांचा वापर त्या सासरच्यांवरती त्या पोरांवरती करतात आणि कोर्टाच्या फेऱ्या मारायला होतात. जे आपल्याला शिक्षण आपल्या आई वडिलांनी दिलंय ना, जे आपण आपल्या पायावर उभा आहे ना, त्या अक्कलेचा वापर बाहेरच्या जगात करायचा, आपल्या घरात नाही. मग तुझा संसार टिकतोय. कळलं का? विचार कर या गोष्टीवर.